नमस्कार मंडळी, दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांना भेटायला आलेले आहेत आणि गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आम्ही गेलो होतो लालबाग परळमधील काही प्रसिद्ध मंडळांचे गणपती दर्शन करायला। तर सगळ्यात आधी आम्ही आपला सर्वांचा लाडका नवसाला पावणारा लालबागचा राजा याचे दर्शन घ्यायला गेलो। पहिला दिवस असूनही इथे मुखदर्शनाची लांबच लांब रांग लागलेली होती। आपले मुंबई पोलीस मात्र शिस्तबद्ध पद्धतीने या गर्दीचं नियोजन करत होते। येथील श्रद्धाळू भक्तांची गर्दी काही कमी व्हायचं नाव घेत नाही। लोक 2-2 दिवस मोठ्या मोठ्या रांगा लावून बाप्पांचं दर्शन घ्यायला आतुर असतात आणि खरंच जेव्हा बाप्पांची गोड मूर्ती नजरेस पडते तेव्हा ही प्रतीक्षा व सगळं दुखणं संपून गेलेलं असतं व जो तो बाप्पाकडे आपलं मागणं मागत असतो। म्हणूनच म्हणतात ना, ही शान कुणाची, लालबागच्या राजाची। इथून पुढे आम्ही मुंबईचा राजा गणेश गल्ली येथे दर्शनास गेलो। मुंबईचा राजा गणेश गल्ली मंडळाने यावर्षी रामेश्वरम मंदिराचा सुरेख देखावा साकारला आहे। गणरायाची उंच उभी मूर्ती आणि पायाशी भगवान हनुमानाची मूर्ती भक्ती व कलेच्या रूपात साकारलेली आहे। मग आम्ही गेलो यावर्षीचं व्हायरल बॅलन्सिंगचा राजा, परळचा महाराजा याचं दर्शन घ्यायला। ही मूर्ती 23 फुटाची आहे व 45 डिग्रीमध्ये झुकलेली आहे। ही मूर्ती खरंच बॅलन्सिंग, नियोजन व कलात्मकतेचं उत्तम सादरीकरण आहे। आता वेळ होती आपल्या चिंतामणीला भेटायची। मला आवडलेली यावर्षीची सगळ्यात सुंदर मूर्ती ही मूर्ती सिंहासनाधीश्वर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिकृती बनवलेली आहे। मुंबईमध्ये हजारो लाखो भाविक या चिंतामणीच्या आगमनाला व दर्शनाला आवर्जून येतात। मग आम्ही वळलो परेलच्या लंबोदराकडे। दख्खनच्या राजाची ज्योतिबाची घोड्यावर बसलेली व हातात भली मोठी तलवार असलेली ही मूर्ती पाहून मलाही फोटो घेण्याचा मोह आवरला नाही। पुढेच आहे पन्नाशीचा राजा तेजुकाया। या गणपतीचं यंदाचं 50वं वर्ष आहे। बाप्पाचं दर्शन घेऊन पुढे आम्ही रंगारी बदक चाळीचा गणपती पाहिला। हे 86वं वर्ष असून येथे गोकर्ण या पवित्र व धार्मिक कथानकाचा देखावा साकारला आहे। आता वेळ होती मुंबईच्या सगळ्यात श्रीमंत गणपती म्हणजेच GSB मंडळाला भेट देण्याची। हा गणपती तब्बल 69 किलो सोने व 336 किलो चांदीचा आहे। याचा इन्शुरन्स 474 करोड इतका आहे। हा बाप्पा इको फ्रेंडली असून 5 दिवस याचे दर्शन घेता येते। 5ही दिवस GSB मंडळ भाविकांसाठी मोफत प्रसादाची सोय करते। तर असे हे प्रसिद्ध गणपती पाहून झाल्यावर आम्ही लालबाग परिसरातील अजून काही गणपती जसे कृष्णानगरचा राजा, परळचा विघ्नहर्ता, बॉम्बे डाईंगचा राजा हे गणपती बघितले व जाता जाता मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराच्या रोषणाईने आमचं लक्ष वेधून घेतलं। तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा। गणपती बाप्पा मोरया।